चला तर मंडळी, वरून खस्ता आणि आतून रसरशीत असं बालुशाही बनवूया। ज्याच्यासाठी 2 कप मी मैदा घेतलेला आहे आणि 1 चमचाभर बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे, 2 ते 3 चिमूट मीठ घेतलं आहे। सर्व जिन्नस गाळून घ्यायचे आहेत। मोठे 3 चमचे तूप घ्यायचं आणि त्याच चमच्याने 3 चमचे दही घ्यायचे, मिक्स करायचं आणि फक्त थोडंसं पाणी टाकून कणिक अशी मळून घ्यायची, जास्त मसळायची नाही। आता पाक बनवूया, ज्याच्यासाठी 1 कप साखर, अर्धा कप पाणी, 2 वेलची आणि फूड कलर टाकायचा आणि 1 तारी पाक बनवायचा। कणिक छान मुरली गेली। आता छोटे छोटे गोळे बनवायचे लहानसे असे आणि पेड्याचा आकार द्यायचा, मध्ये लाटण्याने होल करायचे किंवा बोटाने होल करायचे, बालुशाही तयार करायचे। सर्व बालुशाही आपल्या तयार झालेल्या आहेत। तेलचं टेम्परेचर अगदी लो ठेवायचं, एकदम कमी ठेवायचं। 10 ते 15 मिनिटं लागतील। पेशन्सचं काम आहे। चांगलं गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। पाक आपला थंड झाला, त्याला गरम करून मग ही आपली बालुशाही टाकायची। 3-3 मिनिटांनी दोघं साईड बदलून घ्यायचे आणि मस्त आपला पाक शोषला जातोय। रसरशीत बालुशाही तयार आहेत। वरून ड्रायफ्रुट्स किंवा सुकं खोबरं टाका। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला तर मंडळी, वरून